महागड्या पार्ट्यांमुळे एका खुनाचं बिंग फुटलं। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नव्हता, तर तो एक सुनियोजित कट होता। गुन्हेगारांनी घडवलेला अपघाती मृत्यूचा घातपात पचलाही होता। मात्र चिल्लर गुन्हेगाराकडून अचानक पैसे आल्याची चर्चा सुरू झाली आणि खुनाला वाचा फुटली। पाहूयात। हॉलमध्ये सुरू असलेल्या पार्ट्या, दारूचे महागडे ब्रँड यामुळे पचलेला एक खून आरोपींना जेलमध्ये घेऊन गेला। नीरज निमजे हा कधी मित्रांना चहाही पाजत नव्हता। अनेकांकडून उधारी घेणारा नीरज कधी पार्टीही देत नव्हता। मात्र अचानक दिवस पालटले। नीरज पार्ट्या द्यायला लागला, अगदी महागड्या ब्रँडची दारू पाजायला लागला। त्यामुळे त्याच्यावर संशय बळावला। खबऱ्यांनी ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली। त्यानंतर पोलिसांनी देखील चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा कसा आला याचा तपास सुरू केला। एका अपघाताच्या प्रकरणातून नीरज निमजेकडे भरपूर पैसे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी कुठे अपघात घडूनही अद्याप आरोपी चालक सापडलेला नाही याची माहिती घेणं सुरू केलं। तेव्हा बालाजीनगर भागातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं। पोलिसांनी नीरजला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला। तेव्हा त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या असल्याची कबुली दिली। एका भुरट्या गुन्हेगारानं दिलेल्या महागड्या पार्ट्यांमुळे अपघातातून घडलेल्या हत्येचं प्रकरण अचानक पोलिसांसमोर उलगडलं। नागपुरातील पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा अपघाती मृत्यू हा संपत्तीच्या वादातून घडवून आणण्यात आला होता। संपत्तीमध्ये वाटा मिळावा यासाठी योगिता पार्लेवार यांनी वडील पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या मदतीनं कोर्टात खटला दाखल केला होता। वरिष्ठ अधिकारी असतानाही खटला दाखल न झाल्यानं अर्चना पुट्टेवार आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार या दोघांचा इगो दुखावला होता। त्यामुळे दोघांनी सुपारी देऊन पुरुषोत्तम यांचा गेम केला। पुरुषोत्तम पुट्टेवार 22 मे रोजी ई-रिक्षानं बालाजीनगर परिसरात आले। त्यावेळी सचिननं पुरुषोत्तम यांचा मोटारसायकलनं पाठलाग केला। नीरजनं कार खाली चिरडून पुरुषोत्तम यांना ठार मारलं होतं। त्यानंतर नीरज पंचमढीला जाण्यास निघाला। मात्र मध्य प्रदेशात त्याच्या कारचा अपघात झाला। परिणामी नागपूरला परत येऊन त्यानं पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाताची कबुली दिली। परिणामी नीरजला अटक होऊन जामिनावर सुटकाही झाली होती। मात्र नीरजनं पब आणि बारमध्ये पैसे उधळायला सुरुवात केली आणि बिंग फुटून नीरजसह सर्व आरोपींना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।